या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आदित्य एकटाच त्याच्या खोलीमध्ये बसलेला असतो आणि त्याला सतत पारूचं बोलणं आठवत असतं. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते आणि आदित्यला अशा अवस्थेत बघून तिला वाईट वाटतं. मात्र तरी ती आदित्यला हसवण्याचा प्रयत्न करत म्हणते की आदित्य सर, तुम्हाला माहिती आहे का, आज मी तुमच्या आवडीची भाजी बनवली होती, पण मग तुम्ही खाली जेवायला का नाही आलात? आणि मग ती आदित्यच्या हाताकडे बघत म्हणते की मला तर माहितीच नव्हतं तुमच्या हाताला जखम झाली येते, पण काही काळजी करू नका, मी लगेच तुमच्या हाताला मलमपट्टी करून देते आणि मग तुम्ही जेवण करा. मात्र आदित्य रागातच म्हणतो की पारू, तू जा इथून, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, मला ना तुझं तोंडसुद्धा बघायचं नाहीये. मात्र पारू काही ऐकत नाही. ती म्हणत असते की आदित्य सर, असं का बोलताय तुम्ही? मला प्लीज तुमच्या हाताला मलमपट्टी करू द्या, त्यातून रक्त येत आहे. मात्र आदित्य म्हणत असतो की पारू, मला ना असं वाटलं होतं की माझी मैत्रीण खूप निर्भीड आहे, ती कोणत्याही संकटांना हिमतीने सामोरी जाते, मात्र तू तर पळपुटी निघालीस आणि अशा मुलीसोबत मला आता कोणतंही नातं ठेवायचं नाहीये. तर दुसरीकडे अहिल्यासुद्धा आदित्यचाच विचार करत असते. ती म्हणत असते की हा मुलगा असा का वागतोय तेच मला कळत नाही. आज तर त्याने हाताला सुद्धा जखम करून घेतली, पण मला जाऊन त्याच्याशी बोलायला हवं, त्याच्या जखमेवर मलमपट्टी करायला हवी. तर इकडे आदित्य पारूला म्हणत असतो की पारू, मी ना खूप स्वप्न बघितली होती, मला असं वाटलं होतं की ही कंपनी मोठी करण्यासाठी तू माझी मदत करशील, मात्र एका घटनेमुळे तू हे सगळं सोडून दिलंस. तुला काय फरक पडतो ना, कंपनी फायद्यात जाऊ नाही तर तोट्यात. तू खरंच एक नंबरची स्वार्थी आहेस आणि आता तू प्लीज इथून निघून जा, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे. आणि आदित्याचं असं बोलणं ऐकून पारू रडतच म्हणते की आदित्य सर, जे काही घडलं तो देवी आईंचा निर्णय होता, पण तुम्ही आता स्वतःला त्रास करून घेऊ नका, मला तुमच्या हाताला मलमपट्टी करू द्या, तुम्हाला माझी शपथ आहे. आणि पारूने शपथ घातल्यामुळे आदित्य काही बोलू शकत नाही आणि मग पारू त्याच्या जखमेवर औषध लावते. पण तितक्यात अहिल्या त्या ठिकाणी येते आणि या दोघांना एकत्र बघून ती खूप चिडते, पण त्यावेळी काही न बोलताच तेथून निघून जाते. दुसरीकडे अनुष्का फोनवर बोलत असते आणि हसतच म्हणत असते की मी फायनली किर्लोस्करांच्या घरात तर एंट्री मिळवलीच, पण आता त्यांच्या कंपनीमध्ये सुद्धा एंट्री मिळवली. आता जास्त वेळ लागणार नाही त्या अहिल्याचं साम्राज्य उद्ध्वस्त करायला. आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते, पण तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. ती अनुष्काच्या आजूबाजूला बघत असते, त्यामुळे अनुष्का नाटक करत विचारते की काय गं, काय झालं पारू, इथे काय करतेस तू? तर पारू म्हणत असते की अनुष्का मॅडम, मला एक गोष्ट सांगा, मी तुम्हाला असं कधी म्हणाले की मला या कंपनीचे ब्रँड ॲम्बॅसिडर व्हायचं नव्हतं? आणि त्यावर अनुष्का म्हणते की पारू, असं काय करतेस तू? अगं तूच मला सांगितलं होतं ना. आणि मला एक गोष्ट सांग, अहिल्या मॅमने मला कंपनीचे ब्रँड ॲम्बॅसिडर केलं आहे, ही गोष्ट तुला आवडली नाही का? जर तसं असेल ना तर चल आपण आत्ताच अहिल्या मॅमला सांगूयात. मात्र पारू म्हणते की नाही, पण प्लीज मला सांगा, मी असं तुम्हाला कधी म्हणाले होते? आणि त्यावर अनुष्का म्हणते की अगं पारू, असं काय करतेस तू? आपण जेव्हा फार्म हाऊसवर गेलो होतो तेव्हा तू मला नव्हती का म्हणालीस? मात्र पारू मनाशी म्हणत असते की मला चांगलंच आठवतंय, मी असं काही बोलले नव्हते, कारण आमच्यामध्ये असा काही विषय निघालाच नव्हता. मग या अनुष्का मॅडम खोटं का बोलतायत? तर अनुष्का मुद्दाम म्हणत असते की चल पारू, आपण आत्ताच अहिल्या मॅमकडे जाऊ, त्यांना सांगूयात की पारूला पुन्हा ब्रँड ॲम्बॅसिडर व्हायचं आहे. मात्र पारू म्हणते की नाही, त्याची काही गरज नाही आणि ती तेथून निघून जाते. तर अनुष्का हसतच म्हणत असते की पारू, तुला काय वाटलं, या अनुष्काला समजणं एवढं सोपं आहे का? त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रीतम एकटाच त्याच्या खोलीत बसलेला असतो. तितक्यात प्रिया त्या ठिकाणी येते. ती प्रीतमला काय झाले ते विचारते, तर तो म्हणत असतो की प्रिया, पारूचं आणि दादाचं काय चाललंय ना तेच मला कळत नाही. दोघेसुद्धा एकमेकांवर रुसले आहेत आणि त्यातच दादाचा आणि आईचा वादसुद्धा वाढत चाललाय. हे सगळं कसं थांबवायचं ना तेच मला कळत नाही. आणि त्यावर प्रिया म्हणते की प्रीतम, तुम्ही काळजी करू नका, सगळं होईल ठीक. मात्र यात जर कोणाची चूक असेल ना तर ती फक्त पारूची आहे, कारण पारूलाच ब्रँड ॲम्बॅसिडर व्हायचं नव्हतं, पण तिने ही गोष्ट आदित्यदादांना सांगायला हवी होती ना. ती गप्प बसली आणि म्हणूनच आईंमध्ये आणि आदित्यदादांमध्ये वाद वाढला. मात्र प्रीतम म्हणत असतो की प्रिया, कोण चूक कोण बरोबर मला माहीत नाही आहे गं, मला फक्त इतकंच वाटतं की आईमधील आणि दादामधील वाद वाढू नये. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच प्रीतमला मॅकचा कॉल येतो.
आणि मॅक प्रीतमला आदित्य आणि पारूच्या नवीन ॲड शूटविषयी सांगतो. त्यामुळे प्रीतम तर खूपच खुश होतो आणि प्रियाला म्हणतो की दादा आणि पारूला एकमेकांसोबत परत कसं बोलायला लावायचं, त्यांचं ट्युनिंग पुन्हा कसं बसवायचं याचा मार्ग मला सापडला आहे. आणि तो आनंदानेच बाहेर जातो. त्यानंतर हॉलमध्ये सगळेजण भेटतात. प्रीतम अहिल्याला त्या ॲड शूटविषयी सांगतो, पण अहिल्या म्हणत असते की हे बघ प्रीतम, मला ही गोष्ट मान्य नाही आहे, कारण मुळात आता पारू या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर नाही आहे, त्यामुळे तिच्यासोबत आदित्यने शूट करण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि अहिल्याचं ते बोलणं ऐकून आदित्यचा तर चेहराच पडतो. तो खूप चिडलेला असतो. तर प्रीतम अहिल्याला समजावण्याचा प्रयत्न करतो. तर अहिल्या म्हणत असते की प्रीतम, त्या मॅकचा करार आपल्या कंपनीच्या ब्रँड ॲम्बॅसिडरसोबत झाला होता, पारूसोबत नाही. मात्र आदित्य आणि प्रीतम म्हणत असतात की आई, पारू ना सगळ्या लोकांना आवडते, जर तीच ॲडमध्ये नसेल तर काहीच होणार नाही. मात्र अहिल्या म्हणत असते की आदित्य, त्यावेळी तुझ्या आयुष्यात अनुष्का नव्हती, पण आता तुझ्या आयुष्यात अनुष्का आहे आणि कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडरसुद्धा तीच आहे. त्यामुळे जर कोणी या ॲडमध्ये काम करेल तर ती फक्त अनुष्का असेल. आणि मला खात्री आहे की जसं प्रेम लोकांनी पारूला दिलं तसंच ते अनुष्कालासुद्धा देतील. पण आदित्य रागातच म्हणतो की ठीक आहे, जसं तुम्हाला योग्य वाटते तसं करा, मला तसंही कोणाशी काही बोलायचं नाही आहे. तुमचा जो काही निर्णय होईल तो मला सांगा, मी हजर राहील. आणि तो रागातच तेथून निघून जातो. आणि आदित्यचं असं वागणं बोलणं बघून अहिल्या तर खूप चिडते. पण प्रीतम म्हणत असतो की अगं आई, दादा घाईत होता ना म्हणून तो असा निघून गेला, तू राग मानू नको. दुसरीकडे पारू किचनमध्ये काम करत असते. तिला सतत रात्री आदित्य जे काही बोलला ते आठवत असतं आणि ती रडत असते. तितक्यात सावित्री त्या ठिकाणी येत म्हणते, अगदी पारू, आता तू कशाला डोळ्यातून पाणी काढते? जेव्हा बोलायचं होतं तेव्हा तर तू काही बोलली नाहीस ना, मग आता कितीही रडले, कितीही आरडाओरडा केला ना तरी कोणी तुझं म्हणणं ऐकून घेणार नाही. आणि त्या दोघींचं बोलणं सुरू असतानाच प्रीतम त्या ठिकाणी येतो आणि त्यांचं बोलणं ऐकू लागतो. सावित्री पारूला म्हणत असते की पारू, तुला का गं महान बनायचं असतं? प्रत्येक वेळी तू अन्याय का सहन करते? का नाही सांगितलं तू आदित्य बाबांना की या सगळ्याच्या मागे कोण आहे ते? आणि त्यावर पारू म्हणते की नाही सावित्री आत्या, जर मी आदित्य सरांना खरं सांगितलं ना तर ते काहीतरी मोठं पाऊल उचलतील आणि त्याचा घरातल्या सगळ्यांनाच त्रास होईल. त्यामुळे मला आता काही बोलायचं नाही आहे. पण सावित्री तरीही तिला समजावत राहते. ती म्हणत असते की पारू, एवढा अन्याय सहन करू नको. अन्याय करणाऱ्याच्या पेक्षा जास्त अन्याय सहन करणारा दोषी असतो. पण पारू ऐकत नाही. ती म्हणत असते की आता मला देवी आईमध्ये आणि आदित्य सरांमध्ये कोणताही वाद नको आहे आणि जे काही घडलं ते चांगलंच घडलं. आणि मग ती त्यातून निघून जाते. पण मग प्रीतम सावित्रीला विचारत असतो की सावित्री, आत्ता नेमकं काय घडलंय? पारूवर कोणी अन्याय केलाय? आणि तो सावित्रीला स्वतःची शपथसुद्धा देतो. त्यामुळे नाईलाजाने सावित्री प्रीतमला सांगते की अनुष्का मॅडमने अहिल्या देवींना स्वतःच्या मनाचंच सांगितलं. पारू असं कधी म्हणालीच नव्हती की मला ब्रँड ॲम्बॅसिडर व्हायचं नाही आहे. अनुष्का मॅडमनी परस्पर अहिल्या मॅडमला तसं सांगितलं आणि म्हणून हा सगळा गैरसमज निर्माण झाला आहे. आणि ते ऐकून प्रीतम खूप चिडतो. दुसरीकडे आदित्यच्या वागण्यामुळे अहिल्या दुखावलेली असते. ती श्रीकांतला म्हणत असते की बघितलं ना आदित्य माझ्यासोबत कसा वागला, बाहेर सगळ्यांसमोर त्याने मला वाईट ठरवण्याचा प्रयत्न केला. तर श्रीकांत म्हणत असतो की अहिल्या असं नाही आहे. मात्र अहिल्या खूप दुखावलेली असते. ती म्हणत असते की नाही श्रीकांत, आत्तापर्यंत ना मी काही बोललेले नसले तरी आदित्यला माझ्या मनातलं समजायचं, पण आता तो माझं ऐकून घ्यायला तयारच नाही आहे. पण श्रीकांत तिला समजावत म्हणतो की हे बघ, तुमच्या दोघांमधला वाद वाढू देऊ नको. तू आदित्यला फोन कर आणि त्याच्याशी शांतपणे बोल. त्यावर अहिल्या हो म्हणत आदित्यला कॉल करते खरी, मात्र तो तिचा कॉल कट करतो आणि त्यामुळे अहिल्या पुन्हा चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.